धीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय समवेद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नमो विठ्ठला रांजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। सदा पंढरीनाथ पादब्ज भृंगं निवृत्ती स्वरानुग्रह प्राप्त तत्वं महेंद्राय नितिर्भूमो वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। शरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वासरास फिटनिलये सरस्वती नमोस्तुते। मनोजीवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मज दिसत सुप्रम विख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तेतेक्षु तयांच्या चरणी नमनगा। जयांचे केलिया स्मरण सखळ विद्यांची होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्रवचन सेवेसाठी निवडलेला श्लोक रामरक्षामधील 32 क्रमांकाचा। भक्तांना आनंद देणारे प्रभू रामचंद्र भगवंत लोकाभिरामं रणरंगधीरं। प्रभू रामचंद्र भगवंत वेळेप्रसंगी रणामध्ये उतरून राम भक्तांना भक्तजनांना आनंद देणारे राजीव नेत्रम। आणि प्रभू रामचंद्र भगवंताचे डोळे कसे आहे कमळासारखे आहे। कारुण्य रूपम करुणाकरंतम। कारुण्य रूपम करुणा निधान आहे। करुणेचे दयेचे सागर प्रभू रामचंद्र भगवंत आहे। कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आणि अशा प्रभू रामचंद्र भगवंतांना बुध कौशिक ऋषी शरण आलेले नमस्कार करत आहेत। या श्लोकावर रामरक्षामधील 32 क्रमांकाच्या या प्रभू रामचंद्र भगवंताला शरण आलेल्या श्लोकावर आज आपल्याला पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने
1 तास विस्तृत निरूपण करायचे आहे. मागील 9 ते 10 महिन्यापासून आपण प्रत्येक महिन्याच्या एकादशीला प्रवचन सेवा एकादशीच्या निमित्ताने करत असतो. आज पुत्रता एकादशी, तसेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल एकादशीला आपण महिन्याभरामध्ये जे काही थोडस ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते भक्तजनांना, वैष्णवजनांना, राम भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करत आलेलो आहेत. 8 ते 10 महिन्यापूर्वी वातावरण थोडं वेगळं होतं. आज प्रभू रामचंद्र भगवंतांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने जे जगावर, भारतावर आलेलं संकट होतं, महामारीचं भीषण संकट होतं, ते काही अंशी आज थोड्या प्रमाणात का होईना आटोक्यात आलेलं आहे, नियंत्रणात आलेलं आहे. ही भगवंताची, प्रभू रामचंद्र भगवंताची आणि पांडुरंग परमात्माचीच कृपा आहे. कारण की अजून इफेक्टिव्ह कोरोना व्हायरसवर लस अंमलात आलेली नाही. तरीही जी महामारी 8-10 महिन्यापूर्वी स्प्रेड झालेली होती आणि त्यावेळेस प्रत्येक जीवाला, प्रत्येक मानवाला अशी भीती होती की हाऊ टू वी सर्व्हाइव्ह, आम्ही आता आमचं जीवन कसं जगायचं. परंतु एकदा स्प्रेड झालेली ती महामारी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आटोक्यात आलेली आहे. नक्कीच भगवंताची कृपा आहे, कारण की लस इफेक्टिव्ह आहे. परंतु तळागाळापर्यंत कोरोना व्हायरसची लस गोरगरिबांना व सर्वसामान्य जनतेला किती दिवसानंतर भेटेल अजून याची कोणतीही शाश्वती नसताना जे लाख पेशंट 7 ते 8 महिन्यापूर्वी भारत देशामधून निघायचे ते आता 15-20 हजारावर, त्यापर्यंतही कमी आलेले आपल्याला दिसतात. हे नक्कीच भगवंताची कृपा आहे. तर कोरोना व्हायरस मुळे पूर्वी सार्वत्रिक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. त्या अनुषंगाने आपण हरिभक्तपरायण नारायण महाराज नळणीकर या फेसबुक अकाउंटवरून लाईव्ह प्रवचन सेवा दर महिन्याला करत आलेलो आहोत व भविष्यातही करत राहणार आहोत. तर आजचा योग म्हणजे पुत्रता एकादशी आणि आताच्या पिरियड मध्ये प्रभू रामचंद्र भगवंताचं अयोध्येमधील राम मंदिर बांधकाम हाती घेतलेलं आहे. ट्रस्टने, संस्था, त्या संचालक मंडळांनी, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. शेकडो वर्षापासून प्रलंबित असलेला अयोध्या मंदिराचा वादविवाद माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तो वाद मिटलेला आहे आणि प्रभू रामचंद्र भगवंत यांची जन्मभूमी असलेले अयोध्या हे पवित्र ठिकाण, तेथे राम भक्तांसाठी व विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, प्रत्येक वैष्णवांसाठी भव्य दिव्य असं राम मंदिर उभारणीचं काम संचालक मंडळांनी हाती घेतलेलं आहे. हे खूप आनंदाची, प्रत्येक वैष्णवांसाठी, भाविक भक्तांसाठी गोष्ट आहे. आणि त्याच अनुषंगाने जे 1500 रुपये बजेट असलेलं प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर जे अयोध्यामध्ये आता बांधकामास हाती घेतलेलं आहे, त्यासाठी जो लागणारा निधी आहे 1500 कोटी, म्हणजे प्रभू रामचंद्र भगवंताच्या आत्मीयतेसाठी खूप मोठी गोष्ट नाहीये. आपल्या भारत देशामध्ये कितीतरी लोक आहे की ते एकटे 1500 कोटी देतील आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर भव्य दिव्य जसं ठरवलेलं आहे तसं बांधून देतील. परंतु संचालक मंडळांची तशी इच्छा नसून प्रभू रामचंद्र भगवंत प्रत्येकांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. तर त्या अनुषंगाने तळागाळामधून सर्वसामान्य माणसांनी प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिरासाठी फुलाची पाकोळी म्हणून काहीतरी आर्थिक योगदान द्यावं. या अनुषंगाने भारतभर, महाराष्ट्रामधूनही, बीड जिल्ह्यामधूनही, आपल्या तालुक्यामधूनही, खेड्यापाड्यामधून निधी संकलन करून आपण अयोध्येमधील राम मंदिरासाठी देत आहोत. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर अयोध्येत होत आहे आणि मागच्या रविवारी सुट्टी होती आणि टालेवाडी या गावी जाऊन प्रभू रामचंद्र भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करून गावामध्ये मिरवणूक केली होती. प्रभू रामचंद्र भगवंताच्या आपण पूजा करून तेथे प्रवचन सेवा मी केली होती आणि गावातील नागरिकांनाही प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिर कन्स्ट्रक्शन साठी आर्थिक सहकार्य थोडंसं करावं, सर्वांच्या अनुषंगाने केलेल्या त्या कार्यातून 2 पैसे गोळा झाले. आनंद वाटला आणि भारतभर, महाराष्ट्रातून, सर्व राज्यातून, देशातून हा निधी संकलन होत आहे आणि प्रभू रामचंद्र भगवंताच्या भव्य दिव्य मंदिरासाठी आपण
मनी कलेक्ट करत आहोत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच अनुषंगाने आता पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने प्रत्येक शुक्ल एकादशीला आपण प्रवचन सेवा करत आलेलो आहोत व भविष्यातही करणार आहे. त्या अनुषंगाने मी आज प्रभू रामचंद्र भगवंताचा रामरक्षामधील 32 नंबरचा लोकाभिरामम रणरंग धीरम हा श्लोक प्रवचनासाठी घेतलेला आहे. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक परम अकारण करुणा वरुणालय भगवान परमात्मा सर्वाधिकार भक्त वत्सल सर्व अंतर्यामी मायाचक्र चालक भक्त कामकल्पद्रुप जगदादिनंद अयोध्यापती जानकी प्राणवल्लभ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरण कमळी कोटी कोटी प्रणाम करतो. तसेच विश्वमाऊली ज्ञानोबराय भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. भक्त शिरोमणी नामदेव महाराज, सोपानदेव निवृत्ती काका, नरहरी महाराज, सेना महाराज, भगवान बाबा, नरहरी चोकोबा काका, सावता माळी, भगवान बाबा, आद्यगुरु शंकराचार्य आदी सर्व संत मंडळीच्या ही चरणावर नतमस्तक होतो. तसेच विद्येची देवता आई सरस्वती, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, जनाबाई, कर्माबाई, मीराबाई, सखुबाई, कान्होपात्रा, मासाहेब जिजाऊ, आईसाहेब मुक्ताई आदी सर्व संत महिला महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होऊन आपण अभंग श्लोकावर निरूपण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर हा श्लोक रामरक्षामधील आहे. प्रभू रामचंद्र भगवंताचा जन्म झालेला आहे केव्हा? त्रेतायुगामध्ये. मनका 108 मध्ये खूप सुरुवातीचाच एक मनका आहे. कसं? भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे, दशरथ के घर जन्मे राम, पतित पावन सीताराम. जेव्हा या भूतलावर भारत खंडामध्ये या पृथ्वीवर संकट आलं होतं आणि एक अशी दैवी शक्ती प्रकट व्हावी आणि असुर जे उन्मत्त झाले होते त्यांचा नाश करावा अशी प्रत्येक सर्वसामान्यांची इच्छा होती, तेव्हा भक्तांचं आलेलं संकट निवारण्यासाठी प्रभू रामचंद्र भगवंतांनी चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता राजा दशरथ महाराज व आई कौशल्या यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे व अयोध्यावासी सर्व नागरिकांना आनंदाचा सुटकारा दिलेला आहे. कधी जन्म झालेला आहे? दशावतारामध्ये दशावताराची जी आरती आहे त्यामध्ये वर्णन आलेलं आहे की रावण उन्मत्त झाला होता. मातला रावण सर्वा उपद्रव केला, 33 कोटी देव बंदी हरले सीतेला. 33 कोटी देव बंदी केले होते आणि किती 33 कोटी आपले जे दैवत आहे या दैवतालाच रामाने काय केलं होतं? बंदिस्त केलं होतं. आणि आता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा धर्म टिकेल का नाही टिकेल अशी अवस्था दुरावस्था या भूखंडावर निर्माण झाली होती. तेव्हा प्रभू रामचंद्र भगवंतांनी जन्म घेतलेला आहे. 33 कोटी देव बंदी हरिले सीतेला. आणि योगायोग बघा ना, पितृवचनासाठी रामे वनवास केला, मिळवून वानर सेना राजा राम प्रकटला, राजा राम प्रकटला. आरती सप्रेम जय जय विठ्ठल प्रब्रह्मा. भगवंताचं आगमन झालेलं आहे. भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलंच आहे ना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांच्या उद्धारासाठी व दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी जेव्हा जेव्हा या भूतलावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी अवतार रचून अवतार घेईल आणि धर्माचं संरक्षण करील. यदा यदा ही धर्मस्थिती. अगोदरचा श्लोक ग्लानिर्भवती भारतः. ग्लानिर्भवती म्हणजे या धर्माला कुठतरी खीळ बसेल,
कुठतरी धर्माचा ऱ्यास व्हायला सुरुवात होईल तेव्हा मी अवतार घेईल असं देवाने आश्वासन दिलेलं आहे. आपण म्हणाल की हा गीतेमधील श्लोक आहे आणि प्रभू रामचंद्र भगवंत यांचा जन्म तर त्रेतायुगात झालेला आहे, परंतु गीतेचं ज्ञान जरी भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने द्वापर युगामध्ये प्रकट केलेलं असेल, परंतु खरं पाहता गीतेचं ज्ञान हजारो शेकडो लाखो वर्षापूर्वी भगवंतांनी सूर्यदेवाच्या मुलगा मनु यांना सांगितलं होतं व मनु यांचा मुलगा इक्ष्वाकू जे की प्रभू रामचंद्र भगवंत यांच्या घराण्यातील एक दैवत होतं, त्यांना सांगितल्यामुळं प्रभू रामचंद्र भगवंतांना सूर्यवंशी म्हटलं गेलेलं आहे. म्हणून गीतेचं ज्ञान फक्त द्वापर युगापासून प्रचलित आहे असा गैरसमज भाविक भक्तांनी राम भक्तांनी करून घ्यायचा नाहीये. तर कधी जेणे सापडलेल्या धर्मांचे कैवारे माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात की धर्माचं संरक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्र भगवंतांनी जन्म घेतलेला आहे. कशी ओवी आहे, जेणे सापडलेल्या धर्मांचे कैवारे आपण धनुष्य करून दुसरे विजय लक्ष्मीची एक मोहरे केले ते त्रेतायुगामध्ये जेव्हा उन्मत्त झाले होते रावण, तेव्हा प्रभू रामचंद्र भगवंतांनी धर्माचं संरक्षण व्हावं म्हणून अवतार घेतलेला आहे. धर्म किती या भूतलावर आज जगामध्ये 6 धर्म आपल्याला दिसतात. कोणते 6 धर्म? हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, शीख. परंतु या धर्माशी आपल्याला घ्यायचंय का? नाही. आपला कोणता धर्म आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. या धर्माचा ऱ्हास होतो की काय? कारण की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाची तुम्ही भक्त भागवत कराल ते सत्य हित करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे जे जे सजीव या भूतलावर आहे त्यांना ज्या वेदना झाल्या तर आपल्या जीवाला वेदना होतात. असा जो आपला वैष्णवमय जग वैष्णवांचा धर्म आहे, हा धर्म ऱ्यास होतो की काय? त्यावेळेस प्रभू भगवंतांनी रामचंद्र भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. दुसऱ्या ओळीमधून माऊली ज्ञानोबाराय खूप सुंदरसं वर्णन करतात. पाठी उभे टाकून सुवेळी प्रताप लंके शोराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्ती बळी दिदली भूता. रावण इतका उन्मत्त झाला होता, या त्रिभुवनामध्ये त्याचं साम्राज्य होतं, त्रिभुवन विजेता झाला होता, 33 कोटी देवांना बंदिस्त केले होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. आणि काय केलं? तिसऱ्या ओळीमधून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्यांनी देवांचा मान घेऊन सिला धर्मासी जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदयाला सूर्य जोका. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र भगवंत यांनी जन्म घेतलेला आहे आणि आलेलं संकट निवारलेलं आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा कंटिन्यू राहण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. मायबाप शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी खूप सुंदरस ओवी लिहिलेली आहे. ती या प्रकारे, जो अवतारांची मूळपीठ प्रभू रामचंद्र भगवंत, जो अवतारांची मूळपीठ, जो विरवृत्ती अति उद्भट, तो अवतारा माझी श्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम. कसं आहे? प्रभू रामचंद्र भगवंत मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून आपल्या प्रत्येकांच्या हृदयस्थानी आहेत. जी आत्मीयता प्रभू रामचंद्र भगवंताबद्दल आहे तेवढी आत्मीयता आपल्याला इतर देवताबद्दल आहे, परंतु प्रभू रामचंद्र भगवंत इतके आहेत का? नाही. जो अवतारा माझी श्रेष्ठ अति वरिष्ठ श्रीराम असं वर्णन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. अंशांशामध्ये भगवंताचे अनंत अवतार झालेले आपल्याला दिसतात. त्यातून मुख्यत्वे आपण 24 अवतार बघत असतो. 24 अवतार जे की पितामह भीष्म यांनी 1000 नावाचं विशेषण भगवंताला दिलेलं आहे. त्यापैकी 24 नावाला एक आगळे वेगळे निशाणी दिलेली आहे. परंतु माऊली ज्ञानोबारायांनी फक्त 24 अवतारावर वैष्णवांनी चिंतन करावं, नामस्मरण करावं, हे थोडस अवघड जाईल. म्हणून मुख्यत्वे 10 अवतारावरच भाविक भक्तांनी भजन करावं, नामसंकीर्तन करावं.
त्यापैकी जे श्रेष्ठ अवतार आहे त्या 10 अवतारापैकीही प्रभू रामचंद्र भगवंत यांचा अवतार श्रेष्ठ मानलेला आहे. ते 10 अवतार कोणते? जेव्हा जेव्हा या भूतलावर विष्णू पुराणाचा आपण संदर्भ घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आलेलं आहे ते संकट निवारण्यासाठी भगवंतांनी मत्स्यम सुरुवात इथून झालेली आहे. त्रेतायुगाच्या अगोदर सत्ययुग किंवा कृतयुग आपण म्हणतो तेव्हापासून भगवंत अवतार घेत आलेले आणि भविष्यामध्ये घेतच राहणार आहे. जेव्हा संकट येईल तेव्हा अवतार घेत आलेले. तर मत्स्यम कुर्म वरांश नरसिंह वामन ततः रामो परशुराम रामो रामश्च कृष्णश्च बौद्ध कल्कितशा स्मृतः. हे 9 अवतार झालेले, 10 अवतारी होणारे. त्यापैकी प्रत्येक अवतारांचं एक वैशिष्ट्य आहे. प्रभू रामचंद्र भगवंताचा अवतार खूप दीर्घकाळ आलेला आहे. 11,000 वर्ष पर्यंत राज किनो श्री लक्ष्मीकांता फिर वैकुंठ पधारे राम पतित पावन सीताराम. श्रेष्ठ अवतारामध्ये 11,000. आपल्याला किती माहिती आहे? फक्त 14 वर्ष वनवास केला. एवढंच आपल्याला प्रभू रामचंद्र भगवंताचं जास्त अटेन्शन आपलं रामचरित्र बघत असताना 14 वर्ष वनवासावर आपलं इंडिकेशन जात असतं. परंतु भगवंतांनी 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर 11,000 वर्ष पर्यंत राजकिन श्री लक्ष्मी कांता फिर वैकुंठ पधारे राम पतित पावन सीताराम. 11,000 वर्ष अयोध्येचं राजसिंहासन प्रभू रामचंद्र भगवंतांनी सांभाळलेलं आहे. याकडं जेव्हा आता सगळं आलेलं संकट निवारलं होतं त्या सुखाचा आपण हे घेत नाही, दृष्टिकोन जास्त त्यावर लक्ष केंद्रित करत नाही. म्हणून आपल्याला प्रभू रामचंद्र भगवंताचा एवढा आयुष्य आपण कधी विचार करत नाही. तसं प्रभू कृष्ण भगवंताचं फक्त 125 वर्षाचं आयुष्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त परशुरामांचं आयुष्य किती आहे? ते चिरंजीव आहे. आपण बघतो ना, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः पूर्व परशुरामश्च सप्ते ते चिरंजीविनः. जे 7 चिरंजीवी आहेत. आता आपण ज्यांचं नाव घेतलं त्यावर विस्तार जास्त होईल, आपल्याला भरपूर बोलायचं आहे. परंतु परशुराम हे चिरंजीव असल्यामुळं ते कंटिन्यू आहेत. त्यांनी अवतार संपलेला नाही. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त जे अवतार झालेले ते अल्प कालावधीसाठी झालेले दिसतात. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अवतारामाची मूळपीठ, अवतारांची मूळपीठ अशी उपमा प्रभू रामचंद्र भगवंताला दिलेली आपल्याला दिसतीये. कारण की मत्स्य अवतार जेव्हा असुरांनी वेद ब्रह्मदेवाकडून वेद शास्त्र पुराण चोरून नेले होते आणि पाण्यात लपून ठेवले होते. मग आपण बघतो ना तशा अवताराच्या आरतीमधून मत्स्यरूपी नारायण सप्तई सागर दुंडीसी. त्यानंतर कूर्म अवतार, कासवाचा अवतार भगवंतांनी आलेले संकट निवारण्यासाठी घेतला. वरांश जेव्हा हिरण्याक्षने पृथ्वीच नेली होती तेव्हा ती पृथ्वीचं पुनर्जीवन, पृथ्वी पूर्व स्थितीवर आणण्यासाठी भगवंतांनी वरा अवतार घेतलेला आहे. प्रल्हादाला ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने त्रास द्यायला सुरुवात केला तर प्रल्हादाचं संरक्षण व्हावे म्हणून भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. परंतु तो अल्प कालावधीसाठी घेतला ना. 5वा अवतार बळीला पाताळात नेऊन घातलेले. त्यावेळेस देवानी 5वे अवतार बळीच्या द्वाराशी जाती आणि सर्व समर्पण केले म्हणून पाताळे नेसी. आपण अशी आरती बघतो ना. 5वा अवतार बळीचा घेतला. 6वा अवतार भगवंतांनी परशुरामाचा घेतलेला आहे. आणि 7वा अवतार प्रभू रामचंद्र भगवंताचा सर्वात दीर्घ काळ आहे. जे अवतार संपल्या त्यापैकी एक असं म्हटलं तरी चालेल. असे भगवंतांनी विविध अवतार घेतलेले आहेत. तर प्रभू रामचंद्र भगवंताचं चरित्र आज आपल्याला प्रवचन सेवेमधून बघायचं आहे. चरितम का बघायचं आहे? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. प्रभू रामचंद्र भगवंतांनी जेव्हापासून या भूतलावर जन्म घेतला तर अवतार संपेपर्यंत जे जे कार्य केलं, जे जे अवतारामध्ये सत्कर्म केलं त्या कोणत्याही कार्याचा आढावा घेतला. ते केलेलं कार्य फक्त कानाने श्रवण जरी केलं किंवा डोळ्यांनी वाचलं तर इतकं पुण्य एक एक शब्द त्या चरित्राचं वाचल्यामुळं जे तुमच्या माझ्याकडून, आपल्याकडून, वैष्णव भक्ताकडून, मानव जीवाकडून जे अपराध होतात असतात, पाप होत असतात. कसे पाप होतात तर गीतेमध्ये सांगितलेले आहे. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्त करून तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहे 18व्या अध्यायामध्ये की सहजम कर्म कोणतेही अर्जुनाला म्हटलेलं आहे, तुम्हाला आम्हाला म्हटलेलं आहे देवांनी. सहज आपण जे काम करतो,
सहजम कर्म कौंतेय सदोषमपि त्यजेत सर्वारंभाहि दोषेन धूमेनाग्निरिवावृतः. जे आपण कार्य करतो त्यातून कळत न कळत पाप आणि पुण्य होत असतं मायबाप. जसं संसार रूपी या वृक्षाला आपण 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये असं म्हणतोय, ऊर्ध्वमूलमध शाख मश्वत्तम प्राहुरव्ययम. विस्तार खूप लांबा होईल, कारण की हे संसार रूपी वृक्षाला जे फळ येतात ते फळच पाप आणि पुण्य असल्यामुळं असा एकही जीव नाहीये मानव जीव की तो कर्म करत नाहीये. विदाउट डुईंग एनी टाइप ऑफ वर्क वी कांट सर्वाइव्ह आवर लाईफ. कोणतेही कार्य न करता आम्ही आमचं जीवन पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीये. म्हणून नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायोग्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. देवाने असं अर्जुनाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की अर्जुना, जर कर्म केले नाही तर तुझी पोटाची खळगी कशी भरेल, तुझे डे बाय डे रुटीन मधले व्यवहार चालतील कसे. म्हणून जो मानव जन्माला आला त्याला कर्म करावेच लागतात. आणि असे कर्म केल्यानंतर पाप पुण्य तर होणार आहे. हा फरक एवढा आहे की जो सज्जन आहे सज्जनाकडून पाप होण्याचं प्रमाण अल्प राहील, 1% राहील, 5% राहील, 2% राहील. जो विद्वान आहे भगवंताच्या नामस्मरणामधून कायेनं वाचेनं मनानं सर्वस्व भगवंताला अर्पण जो करेल त्या व्यक्तीकडून त्या वैष्णवांकडून पाप घडण्याचं प्रमाण अल्प असेल. जो दुर्जन आहे त्या दुर्जनाकडून पाप होण्याचं प्रमाण जास्त असणार आहे आणि पुण्य होण्याचं प्रमाण 1-2%, 5-10% त्याच्या त्याच्या कर्मानुसार असणार आहे. परंतु कर्म प्रत्येकाला करावं लागतात आणि झालेले कर्म हे पाप किंवा फळ अनिष्टमिष्टमिश्रमच त्रिविधम कर्मणं फलम भवत्यत्यागिनां प्रत्य न तु संन्यासिनां क्वचित. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की अर्जुना, अनिष्ट मिष्ट आणि मिश्रमच, चांगलं वाईट आणि मिश्र या प्रकारची 3 फळं आपण केलेल्या कर्मावर मेल्यानंतर जीवाला भोगावे लागत असतात. तर म्हणून हे जे पाप घडतात पाप होतात, मग काय सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र भगवंताचं चरित्र जरी वाचलं, कानाने श्रवण जरी केलं तर अनंत कोटी प्रकारचे झालेले जे पाप आहे त्या पापाचा नाश होणार आहे. सर्वात सोपा मंत्र आहे प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण करण्याचा. किती मंत्र आहे? सप्तकोटी महामंत्राचे विभ्रमकारका एको एव प्रमंत्र श्रीरामेत्यक्षरद्वयम. 7 कोटी मंत्र आहे. 7 कोटी मंत्रापैकी आता 7 कोटी आपल्याला 2-5 मी अगोदरही प्रवचनामधून या विषयावर बोललेलो आहे. 7 कोटी मंत्रापैकी आपल्याला तुरळक हार्डली 10-20 मंत्र माहित असेल, तेही म्हणायला अवघड आहे. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताचं नावच इतकं सोपं आहे, तितकं भूतलावर कोणतं नाव सोपं आहे बघा ना. कृष्ण. कृष्ण भगवंताच्या नावामध्ये 2 जोड अक्षर आहे म्हणून म्हणायला थोडस अवघड आहे. आपण जे नागरिकांचे इतर स्त्री पुरुषांचे जे नाव बघतो ते म्हणायला राम या शब्दाकरता अवघडच आहे. कसे आहे? अवघडच आहे. कोणते 3 अक्षराचे असेल, 2 अक्षराचे शक्यतो नाव आपल्याला भूतलावर दिसतच नाही. आहे 4 अक्षराचे, 3 अक्षराचे, 5 अक्षराचे, परंतु ते कसे अवघड आहे. आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं नाव घ्यायला किती सोपं आहे, तरीही आपण राम राम म्हणतो का? नाही, टाळाटाळ करतो. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण मुखाने केल्यानंतर अनंत घडणारे जे पाप आहेत त्या पापाचा नाश होत असतो. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ओवी किती सुंदर लिहिली आहे. पापे पळती राम नामे नामांकित वंदीची यमे गणिकेची कर्मा कर्मे श्रीराम नामे निर्दळवी. याचा असा अर्थ होतो की काय? नामांकित वंदीची यमे, जे मुखाने राम कृष्ण हरी, राम आणि कृष्ण दोन्ही वेगळे नाही. एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंत आहे, तर दुसरे लीला विग्रह कृष्ण भगवंत राम आहे. दोन्ही अवतार श्रेष्ठ मानलेले आहे. म्हणून रामकृष्ण नामी ही दोन्ही सादरी आणि प्रत्येक क्षणी हृदय मंदिरी स्मराकारे. आणि स्मरण केल्याने काय होणार आहे? उद्धरेत आत्मनात्मानं. 4थ्या अध्यायामधून गीतेमधून देव म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनो. याचा सहज असा अर्थ होतो मायबाप की जे कर्म आपल्याकडून होत असतात
त्यातून पाप पुण्य होईल ना, तर प्रभू रामचंद्र भगवंताचं स्मरण करत गेले तर काय होणार आहे, आपण उद्धार करून घेणार आहोत. उद्धरे दात मात मानून नात मानून मांसात आहेत. या भूतलावर कोणीही कोणाचं शत्रू नाही, कोणीही कोणाचं मित्र नाही. फक्त काही दिवसासाठी जन्म झाला तर मरण प्रत्येकाला आहे, पण किती दिवसानंतर, सर्टन कालावधीनंतर आपल्याला हा देह ठेवून जायचंय, याची कोणाकडेही शाश्वती नाही. म्हणून आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. माऊली ज्ञानोबा म्हणतात की संसार सोडा असं म्हणत नाही, पण संसारामध्ये, या संसाराच्या मायामध्ये तुम्ही आम्ही जे गुरफडून गेलेलो आहोत, खूप खोलवर आपण एंट्री केलेली आहे संसारामध्ये, ती एंट्री थोडीशी कसं मायाजा तोडा आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण घेत चला. त्यामुळं आपण आपला उद्धार करून घेणार आहोत. आपण नेहमी प्रवचन सेवेमधून सांगतो की आपला जन्म कशासाठी झालेला आहे, येणे देह याची वृत्ती, आपुली आपण न जाणे मुक्ती, न घेणे भगवत पद प्राप्ती, वृथा उत्पत्ती नर देही. जर नरदेह हा खूप अनमोल आहे आणि तो मिळाल्यानंतर आपण भगवंत स्वरूपाला जर प्राप्त झालो नाही, भगवंताचे पदच प्राप्त करून घेतले नाही, भगवंताशी एकरूप झालो नाही, तर आपल्याला तुम्हाला मिळालेला हा अनमोल नरदेह हा व्यर्थ गेला. असंच म्हटलेलं आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामधील ओळीमधून. म्हणून दुसऱ्या ओळीमधून काय म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नित्य राम नाम गरजे वाणी, तीर्थे येते लोटांगणी, सर्व तीर्थे येते लोटांगणी, सुरवर देव असुर सर्व सुरवर लागती चरणी. इतकी ताकद प्रभू रामचंद्र भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि यमे पायवनी स्वयवंधी, जी भीती प्रत्येकाला मरण्याची लागलेली आहे, कशाची भीती, काळाची भीती, यमाची भीती, ते यमराज आपल्या पायावर लोटांगण घालतील जर प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण मुखाना घेत गेलो तर. आणि इतकं मोठं प्रभू रामचंद्र भगवंताच्या खूप महिमा मोठा आहे आणि असे कार्य केल्यामुळं काय होणार आहे, प्रभू रामचंद्र भगवंताचं नाम मुखाने घेतल्यामुळे काय होणार आहे, तर एक सुंदरसं प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगात लिहिलं आहे. कसं, राम म्हणता रामची होई जे. कुठं तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुठंही म्हणा ना, पदी बैसुनी पदवी घेई जे. आणि ज्या ठिकाणीवर तुम्ही आहात त्या ठिकाणीवर राहून राम राम म्हटलं तर रामच तुम्ही होणार आहे. अशी एक पदी बैसून पदवी घ्यायची, बसल्या ठिकाणी तुम्हाला पदवी मिळणार आहे. एरवी या जीवनामध्ये सोसायटीमध्ये वेगवेगळ्या पदव्या घेताना आपल्याला नागरिक दिसतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आमदार, खासदार, इवन राष्ट्रपती, पंतप्रधान, वेगवेगळ्या पदवी आहेत. जसं शिक्षक आहे, डॉक्टर आहे. आता या पदव्या घेतल्या, परंतु या पदव्यामधून समाधान, विज्ञानाचं उपभोग, सुख आपल्याला मिळणार आहे. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण मुखातून घेतलं की राम म्हणता रामची होई जे, पदी बैसुनी पदवी घेई जे. आणि पुढच्या चरणातून काय म्हणतात, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, राम रसाची चवी अनरस रुचिता खिवी. कोणता रस आहे, आंबट, खारट, तुरट सगळे रस फिक्के पडतात. जर राम नामाच्या नावाची ती चव जिभेला लागली ना, तर कोणताच असा रस नाही की त्या करता टेस्टी लागेल. याचं प्रमाण देतात जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामधून. तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे. मला या गोष्टीचा अनुभव आहे, कारण की जगद्गुरु तुकाराम महाराज त्रेतायुगामध्ये अंगद होते. त्यामुळं तुकाराम महाराजांना या गोष्टीचा अनुभव आहे की राम म्हटल्यानं रामच होता येतो. आणि आहे त्या ठिकाणी एरवी आपण कधी मनामध्ये विचार येतो की आपल्या भारत देशामध्ये आर्थिक विषमताची जी दरी आहे याची तफावत खूप मोठी आहे. या देशामधील जो श्रीमंत माणूस आहे तो एका दिवसाला 2000 कोटी रुपये कमवतात. मुकेश अंबानी, त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांचं कर्म आहे. 2000 कोटी पर डे अर्निंग आहे. आपण नेटवरून हा डेटा कलेक्ट करतोय. तर एका बाजूला जो गरीब आहे त्याला पोटभर खायलाही मिळत नाही, सकस अन्य, ही आर्थिक दुरी आपल्याला दिसते.
मग कधी कधी मनामध्ये असा प्रश्न येतो की भगवंतांनी इतके गरीब आणि श्रीमंतामधली ही जी दुरी एवढी मोठी का ठेवली? हे जरी आर्थिक, कारण की प्रारब्धानुसार गरीब श्रीमंत होत असतं, परंतु देव होण्यासाठी भगवंतांनी कोणत्याही प्रकारची दुरी ठेवलेली नाहीये. कोणत्याही जाती धर्माचा विषय येत नाहीये. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय हा ऐसा वेद शास्त्री. ज्याला देव व्हायचा आहे ना, त्यासाठी कोणत्याही प्रकारची तफावत नाहीये. नारद भक्ती सूत्रामध्ये खूप सुंदरस एक श्लोक आलेला आहे की नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादि भेद. या गोष्टी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म यासाठी बंधनकारक नाहीये. आता आपण गीतेमधील 9व्या अध्यायातील 32वा श्लोक बघतो ना, त्यामध्ये देवानी म्हटलेलं आहे, मामी पार्थ उपासित्य येपिसु पापयोनय स्त्रियो वेशितदा शूद्रा स्तेपी यांती पराम गतिं. जेव्हा भक्ताला देव व्हायचा आहे ना, तुम्ही भेदभाव केलेला नाहीये अर्जुना. कोणीही असो, पापी असो, चांडाळ असो, उच्चवर्णीय असो, शूद्र असो, आता तसं काही राहिलं नाही. संविधानाच्या युगामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, परंतु देव सांगतात की ज्याला देव व्हायचं आहे ना, तर ते देव होण्यासाठी प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. गरीबी असला तो हरी म्हणू शकतो. हरी म्हणजे राम अधिक कृष्ण इज इक्वल टू हरी. हरी इज इक्वल टू विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल म्हटलं, रामकृष्ण हरी म्हटलं तर मानव जीवाचा उद्धार होणार आहे. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची दुरी, जसं आर्थिक दुरी आपल्याला भारत खंडामध्ये दिसते, तशी वैष्णवांमध्ये, भाविक भक्तांमध्ये देवाने ठेवलेली असं आपल्याला दिसतंय. भरपूर प्रभू रामचंद्र भगवंताबद्दल आपल्याला बोलतील. तुका म्हणे रामे सुख दिली आपुली. प्रभू रामचंद्र भगवंतांनी काय आपलं सुख दिलंय. तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. आणि आपले सुख दिल्यामुळं जे की या संसाररूपी चक्रामध्ये किती 84 लक्ष योनीमध्ये मानवाला फिरावं लागतं, त्यातून मुक्तता होण्यासाठी एक साधा मंत्र प्रभू रामचंद्र भगवंतांनी दिलेला आहे की त्यो मंत्राचं नामोच्चारण केल्यामुळं काय, जेणे गर्भवासी येणे जाणे खुंटले. असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की गर्भामध्ये काय सुख आहे का? एअर कंडिशन. आज जसं आपण भारत खंडामध्ये, भारत देशामध्ये, माजलगाव जिल्ह्यामध्ये, माजलगाव तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या निसर्गाचा उपभोग घेऊन आनंदाने फिरत आहोत, तसं गर्भामध्ये सुख आहे का? नाही. गर्भामध्ये किती प्रकारच्या वेदना आहे, माऊली ज्ञानोबरायांनी ओवीमधून सांगितलेले आहे. जेथ गर्भभेद मुसे रक्तमूत्र रसे ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणी. माऊली ज्ञानोबरायांना कुठतरी या जन्म मृत्यूच्या सायकलची कुठतरी किळस आलेली आहे आणि हे थांबलं पाहिजे. म्हणून हा बहुमोल त्याचं की मोल करता येत नाही असा नरदेह मानवाला दिलेला आहे. तर आपण प्रत्येक भावी भक्तांनी आता प्रभू रामचंद्र भगवंताचं नामस्मरण मुखाने घेतलं पाहिजे आणि आपला आपण उद्धार करून घेतला पाहिजे. मायबाप, अयोध्यामध्ये राम मंदिर होत आहे, ते ही खूप आनंदाची वार्ता आहे आणि त्या मंदिरासाठी आपण थोडस योगदान दिलं पाहिजे. मी अगोदरही बोललो अल्पसा परिहार देताना की न्यायोपार्जित वित्तम दशमम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर पित्यर्थ इवचः. आपल्या उत्पन्नाचा 10% भाग आपण सत्कर्मासाठी, म्हणजे सत्कर्म म्हणजे कोणते कर्म? मग कुटुंबाच्या व्यतिरिक्त समाजासाठी, देवासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, ज्यामधून समाजाचं हित होईल अशा कार्यासाठी खर्च करावं असं शास्त्र म्हणतंय. 90% जी उरलेली रक्कम राहणार आहे, या रकमेचा सांभाळ देव करतात असं सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे. आता इथं असा विनोद निर्माण होतो की 10% म्हणायला खूप सोपं आहे. महाराज, तुम्ही आम्हाला तर सांगता तुम्ही काय व्यवसाय करता, तुमच्या व्यवसायाच्या तुम्ही 10% डोनेट करता का, असा सहज प्रश्न तुम्ही करणार आहे. 10% जरी आम्ही करत नसलो मायबाप, परंतु जसं जसं हातावर कार्य येईल ते कार्यातून ज्ञानदान देण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की अन्नदान तर श्रेष्ठ, पण विद्यादान तो परम. आणि विद्यादान देण्यासाठी एवढं सोपं आहे का? ते संतांनी लिहून ठेवलेलं काव्य वाचावं लागतं.
गीता पाठ करावी लागते, त्यातून जे ज्ञान आहे ते सर्वसामान्यांना सांगायचं, हे एक प्रकारचं दान आहे. आणि या व्यतिरिक्त आम्ही जो व्यवसाय करत असेल, नोकरी करत असेल, त्यातून 10% नाही परंतु ऍटलिस्ट 1% का होईना सत्कार्यासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आम्ही खर्च करतोय, ही ग्वाही मी नारदाच्या गादीवरून देतोय. कारण की कोणीही, आपण आपल्या गावाचा विचार जरी केला 10% अतिशयोक्ती, पण प्रत्येक व्यक्तीने, कर्ते व्यक्तींनी जर 1% जरी सत्कर्म करण्यासाठी, गावाच्या उद्धारासाठी 1% का होईना आपलं अर्थ, आपला पैसा जर इन्व्हेस्ट केला तर हजारो कोटी रुपये फंड गावाच्या पातळीवर निर्माण होईल आणि त्यातून सत्कर्म नक्कीच होणार आहे. तर आपण असेही कार्य केले पाहिजेत. तर भरपूर प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरित्राबद्दल आपल्याला बोलते तो, कारण की पाप जे होतात ते काय, चरित्रम आपण बघितलं, रामेति राम, दुसरा श्लोक आहे राम रक्षामधील, रामेति राम भद्रेति रामचंद्रेति वा स्मरण, ते स्मरण करतो तेव्हा नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिंच विंदती. कारण की जे लोक कामात काम घ्या हरीचे नाम, कामात काम घ्या रामाचे नाम, या पद्धतीनं परमार्थ करतात, त्यांना जे स्मरण करतात रामाचे, त्यांना कार्य करत असताना कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही, असा श्लोकाचा अर्थ मराठीतून होतोय. म्हणून आहे त्या ठिकाणी जर राम म्हणल्यावर राम होता येत असेल तर का नाही मुखाने राम राम म्हणायचं आहे. आपण ओळीतून बघितलंय ना, अवतारांची मूळपीठ, सर्व अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार प्रभू रामचंद्र भगवंताचा आहे. आणि कसे होते प्रभू रामचंद्र भगवंत, आपण हे तर बघितलं की 11,000 वर्षपर्यंत राजकिन श्री लक्ष्मीकांता, फिर वैकुंठ पधारे राम पतित पावन सीताराम, 11,000 वर्ष केले. परंतु कसे ते देव होते, देवांना आपल्यासारखं बालपण, तारुण्य, वृद्धत्व असतो का? नाही. आता इतर अवतारांमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्र भगवंताचं गोकुळामधील चरित्र दिसतं, तिथं कृष्ण भगवंत लहान आपल्याला दिसतात, दही खाताना वेगवेगळं जे चरित्र केलेलं आहे, या चरित्रामध्ये कृष्ण भगवंताचं आपल्याला डोळ्यासमोर, बाल्य अवस्थेमधील कृष्ण भगवंत डोळ्यासमोर येतात. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताचं जेव्हा आपण दर्शन घेतो तर प्रतिमा कशी दिसते? तरुण दिसतीये. तर रामरक्षामध्ये खूप सुंदरसे 2-3 श्लोक आलेले आहेत, त्याचा आपण थोडक्यात प्रभू रामचंद्र भगवंताचं जीवन कसं होतं याबद्दल आपण त्यांना शरण का जायचं, तर कसे होते प्रभू रामचंद्र भगवंत? तरुण होते, रूप संपन्न होते. किती रूप संपन्न होते हो? खूप रूप संपन्न होते. प्रभूच्या रूपावर रावणाची बहीण कोण, शुप्रनाखा, मोहित झाली होती. आणि तिथून मग ते रामायण मधले घडलेला प्रसंग आपल्याला माहिती आहे. तिला प्रभू रामचंद्र भगवंतांना पती करायचं होतं, आपलं सर्वस्व अर्पण होऊन प्रभू रामचंद्र भगवंताची सेवा करायची होती. परंतु तसं झालं नाही, कारण की देवाने सांगितलं की मी या अवतारामध्ये एक वचनी एक पत्नी आहे, तुझं माझं लग्न होऊ शकत नाही. मग तिला क्रोध आला आणि त्यानंतर मग ती रावणाकडे गेली. प्रभू रामचंद्र भगवंतांनी लक्ष्मणाकडे पाठवलं. मग नाकाचं लक्ष्मणांनी त्यावर अशी खडकं मारलेलं आहे, नाक छाटल्या गेलेलं आहे आणि मग ते रामायण घडायला सुरुवात झाली. परंतु कशी होती, मला हे सांगायचं आहे की प्रभू रामचंद्र भगवंत दिसायला खूप सुंदर होते. नागकन्या कोण, चित्रसेना, अहिरावण महिरावणची पत्नी. तिलाही प्रभू रामचंद्र भगवंत एवढे आवडले होते की तिने काय केलं, आपला पती मारण्याचं जे सिक्रेट आहे, जे गुपित आहे, ते हनुमंतरायांना सांगितलं. आणि हनुमंतरायाला सांगितलं, मी तुम्हाला अहिरावण महिरावण मारण्याचा मंत्र देते, पण तुम्हाला एक करावं लागेल. काय करावं लागेल, तर प्रभू रामचंद्र भगवंत आणि माझं मनोमिलन करावं लागेल. मला प्रभू रामचंद्र भगवंत भरपूर आवडतात, माझं त्यांच्यासोबत लग्न करावं लागेल. हनुमंतराय म्हटले, लग्न करतील का नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु प्रभू रामचंद्र भगवंतांनी तुमची मी भेट घडवून आणू शकतो. कृपया आम्हाला अहिरावण व महिरावण मारण्याचा जे सिक्रेट काही आहे ते सांगा. तर चित्रसेना ही प्रभू रामचंद्र भगवंताच्या प्रेमामध्ये मोहित झाली होती. मग त्यांनी पती मारण्याचं सिक्रेट हनुमंताला सांगितलं. मग हनुमंतांनी प्रभू रामचंद्र भगवंताला सांगितलं आणि अहिरावण महिरावणचा खात्मा केलेला आहे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र भगवंत चित्रसेनेकडे येतात
तर तेव्हा तिने मनाची भावना बोलून दाखवलेली. पण प्रभू रामचंद्र भगवंतांनी म्हटलेलं आहे, देवी मी या अवतारामध्ये एक पत्नी एक वचनी आहे. या अवतारामध्ये आपलं मनोमिलन होणार नाही. तुम्ही माझ्याशी तू लग्न करू शकत नाही. अशा अनंत स्त्रियांचं मन प्रभू रामचंद्र भगवंतावर होतं. म्हणून प्रभू रामचंद्र भगवंतांनी द्वापर युगामध्ये लीला विग्रही असा एक अवतार कृष्ण भगवंताचा धारण केला. व तेव्हा रासक्रीडा वगैरे आपण जे बघतो ते आचरणात आणायचं नाही, फक्त त्या गोष्टीचा विचार करायचा. आपण म्हणतो ना आचार विचाराची लढाई आहे, तर आचरण प्रभू रामचंद्र भगवंताच आपल्याला करायचं आहे. विचार केला कारण की ते देव आहे. देवांसारखं आचरण विचार आपण करायचं ना. देव जसं करत तसं आपण नाही करू शकत. प्रभू रामकृष्ण भगवंतांनी करंगळीवर द्रोणागिरी पर्वत गोवर्धन पर्वत उचलला होता. अनेक दैत्यांना मारलं होतं आणि पृथ्वी तलावर जे कंसांनी माजवलेलं असुरी सेनेचं एक प्रचंड विध्वंस केला होता, ते निवारण्यासाठी कृष्ण भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. तर कृष्ण भगवंतांनी जसं कार्य केले तसे कार्य आपण विचार नाही करायचं त्याचा, आणि आचरण तर प्रभू रामचंद्र भगवंत सारखं करायचं. तर आपला मुद्दा काय होता की आपण रामरक्षामधील या श्लोकावर बोलत होतो की प्रभू रामचंद्र भगवंत 11,000 वर्ष राहिले, पण कसे होते? तरुण होते. म्हणून आपला हा विषय निघाला. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो. सुकुमार महाबल बलशाली होते. म्हणून आपण म्हणतो ना रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पती नाही, प्रभू रामचंद्र सारखे बंधू नाही. कारण की प्रत्येक पदीमध्ये प्रभू रामचंद्र भगवंत हे श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र भगवंत आहे. आणि अशा प्रभू रामचंद्र भगवंताचं अयोध्येमध्ये मंदिर होत आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. झाले रामराज्य काय उणे आम्हास, पिके धरली पिके काही ओळल्या मुशी. असं रामराज्य येणं शक्य नाही. परंतु आपलं मन जर निर्मळ झालं तर नक्कीच आपल्या मनासाठी रामराज्य होणार आहे. काय दुरावस्था आहे सोसायटीमध्ये. आपण समाजामध्ये वावरत असताना शेजारी बोलायला आज तयार नाहीये. बरं बोलतेली बाहेर घरी नेऊन चहा पाजण्याची एकमेकांच्या मनामध्ये आत्मीयता नाहीये. मनात सगळं पापच भरलेलं आहे हो. आणि कसं रामराज्य होणार आहे? आपण अपेक्षाही कसं करायची की रामराज्य होईल म्हणून. परंतु मुखाने राम नाम जर आपण स्मरण करत गेलो, सात्विक विचाराची वृद्धी जर आपल्या शरीरामध्ये होत गेली, तर आपल्या मनासाठी का होईना रामराज्य नक्की होणार आहे. आपला कसं 11,000 वर्षपर्यंत आपण त्यावर प्रभू रामचंद्र भगवंताचं जे स्वरूप आहे याबद्दल काही 2-3 श्लोक जे रामरक्षामध्ये आहे त्यावर निरूपण बघतोय. बरोबर रामचंद्र भगवंताचे डोळे कसे होते? पुंडरीक विशालाक्ष चिरकृष्णाची नंबरो. कमळासारखे राजीव नेत्रम. आपण जो श्लोक प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे त्यामध्ये राजीव नेत्रम असा उल्लेख आलेला आहे. तर प्रभू रामचंद्र भगवंत तरुण होते, बलशाली होते. आणि त्यानंतर त्यांचा आहार कसा होता तर दुसऱ्या श्लोकामधून सांगितलेलं आहे. फलमुलाशिनो तांतो तापसो ब्रह्मचारिनो. फळमूळ खाणारे होते, तपस्वी होते, ब्रह्मचारी होय. प्रभू रामचंद्र भगवंत 14 वर्ष जेव्हा वनामध्ये होते तर ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. 11,000 वर्ष जरी 11,000 वर्ष सिंहासन चालून राजस वैभव भगवंतांनी सांभाळलेलं आहे. फक्त अल्पसा कालावधीमध्येच आई सीता व प्रभू रामचंद्र भगवंत हे पती पत्नी सारखे राहिलेले. तेव्हा सीता देवीला गर्भधारणा झाली आणि त्यामधून लव आणि अंकुशचा जन्म झालेला आपल्याला रामायणामधून दिसतंय. म्हणून आहार कसा होता? फलमुलाशिनो तांतो तापसो. तपस्वी होते, ब्रह्मचारिनो. पुन्हा कोणाचे कोण येते? पुत्र आहे. कोणाचे? दशरथैसै. भ्रातरो भाऊ आहे. कोणाचे? राम लक्ष्मणो. राम लक्ष्मण शत्रुघ्न यांचे भाऊ आहेत. आणि अशा भगवंतांना काय? शरण्यो सर्वसत्वानां. अशा भगवंताला आपण तनमनाधनांनी अर्पण झालं पाहिजे. श्रेष्ठो सर्व धनुष्यमतां. आणि धनुर्धारामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणी असेल तर प्रभू रामचंद्र भगवंत. आणि काय करू मग ते आपण? त्यांना सर्वस्व अर्पण झाल्यानंतर अशी विनंती करायची, देवा रक्षक कुल निहंतारो तरायताम नवर उत्तमो. देवा आमचा सांभाळ करा. आम्ही कायनी वाचनी मनाने सर्वस्व तुम्हाला अर्पण आहे. आपण नेहमी
एक ओवी मी प्रवचनामधून कीर्तनामधून सांगतो की फक्त कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणायति समर्पयामि. नारायणाला समर्पित होताना फक्त कायाने वाचनी मनाने बुद्धीने एवढंच व्हायचं नसून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ओवी लिहिलेली आहे की दारा म्हणजे पत्नी, सूत म्हणजे मुलगा, गृह म्हणजे घर, प्राण म्हणजे आत्मा. म्हणून कसं दारा सूत गृह प्राण भगवंताशी करावे अर्पण. भगवंताला हे सर्व अर्पण केलं पाहिजे. हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव म्हणजे शरण असं झालं पाहिजे की देवा माझं काहीच नाही, माझं सर्वस्व तुम्ही आहात आणि आम्ही सर्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे. असं जर भगवंताला आपण अर्पण झालो तर देव आपला सांभाळ करणार नाही का? प्रभू रामचंद्र भगवंताच्या नावाने समुद्रामध्ये शिला तळल्या, दगड तारले गेले भगवंताच्या नावाने. मग तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? होणारच आहे. ज्यांचं नाव घेतल्या ना यम पायावर लोटांगण घालतात. अशा प्रभू रामचंद्र भगवंताची किती कीर्ती सांगायतील, भरपूर सांगता येईल. परंतु वेळेचंही बंधन असतं. 1 तास आपल्या प्रवचन सेवेसाठी होत आलेला आहे आणि खूप महत्वाचा नरदेह जो तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे ते भगवंताचं, प्रभू रामचंद्र भगवंताचं चरित्र वाचून घेण्यासाठी, रामायणामधून ते चरित्र समजून घेण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, रामायण वाचण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. एकंदरीत भक्ती करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. भक्ती म्हणजे काय? भक्तीचंही काही लक्षण आहे ते मी मागच्या प्रवचन सेवेमधून सांगितलेलं आहे. कारण की भक्तीविना जिने जळो लाजिरवाने संसार भोगणे दुःख रूप. जर भक्ती नाही केली तर भक्तीविना मोक्ष नाही हा सिद्धांत भक्त शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात. वेद बोले हात उभारुनी. भक्ती करणं म्हणजे काय? भगवंताला श्रवणम कीर्तनम विष्णू हरिरद गुण कर्मण जन्म कर्म गुणानंच. ज्यांचे अद्भुत कार्य आहे असे भगवंताच्या कार्यांचं वर्णन करणं हे भक्तीचं लक्षण आहे. आणि मग भक्ती कोणकोणत्या मार्गाने होते? श्रवण केल्याने होते, स्मरण केल्याने होते, मुखातून नामस्मरण केल्याने होते, भगवंताचे चरण पादुका हृदयामध्ये ठेवल्याने होते. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुखाने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देर आर डिफरंट वेज, दॅट्स वाय वी डू भक्ती. वेगवेगळे असे माध्यम आहे की त्या माध्यमचा उपयोग करून आपण भक्ती करू शकतो. आणि भक्ती केल्यामुळे काय होणार आहे तर प्रत्येक मानव जीवांचा जो भक्ती करेल त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर असं प्रभू रामचंद्र भगवंताचं भरपूर आपल्याला वर्णन सांगते. एक शेवटची ओवी अशी सांगून जाईल नाथ भागवतामध्ये सांगितलेली आहे. नामे नाम, रामकृष्ण भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे आपण हे बघितलंय आता प्रवचन सेवेमधून. नामे कळी काळासी धाक. यमे नाम मुखातून घेतल्यामुळं काय होतं की कळी काळाला धाक पडतोय. यमे वंदिजे आणि यम त्यामुळे काय पळत जातात. वही आठवत नाहीये परंतु आणि जे अनंत प्रकारचे पाप तुमच्या आमच्याकडून घडत असतात त्या पापाचं निवारण प्रभू रामचंद्र भगवंताच्या नामस्मरण केल्यामुळं होत असतं. तर असा थोडक्यात प्रभू रामचंद्र भगवंताबद्दल चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि प्रवचन सेवाचा समारंभ करण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र भगवंताची आरती म्हणून आपण जय विठ्ठल करूया. ओम जय जानकी नाथा जय जय श्री रघुनाथा. दो कर जोड़े बिनवो प्रभु सुनिए बाता. जय जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे प्राण पिता माता. तुम ही सज्जन संगी भक्ति मुक्ति दाता. जय जानकी नाथा. भक्ती अगोदर भक्ती करून नंतरच मुक्ती असंही या दुसऱ्या चरणातून म्हटलेलं आहे. तिसऱ्या चरणातून कसं म्हटलेलं आहे? 84 प्रभु पंग छुटाओ मेटो यम त्रासा. निशिदिन प्रभु मोहे राखो अपने संग साता. जय जानकी नाथा. या
तिसऱ्या चरणामधून असं म्हटलेलं आहे, देवा आमच्यावर अशी कृपा करा की 84 लक्ष योनीतले ज्या फेऱ्या आहे ते आमच्या चुकवा आणि तुमच्या चरणाजवळ आम्हाला स्थान द्या. आणि पुढच्या चरणातून काय म्हटलेलं आहे, हनुमत नाद बजावत नेवर ठुमकाता, कंचन ताल आरती कृत कौशल्य माता, जय जानकी नाथा. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो मैया, जगमग ज्योति विराजित शोभा अतिलैया, जय जानकी नाथा. किरीट मुकुट धनुष किरीट मुकुट कर धनुष विराजित शोभा अति बारी, मुनि राम दर्शन कर तुलसी राम दर्शन कल पल पल बलिहारी, जय जानकी नाथा, जय जानकी नाथा, जय जय श्री रघुनाथा. दो कर जोड़े विनवो प्रभु सुनिए बाता, जय जानकी नाथा. या प्रकारे एक तासभर मी थोडस प्रभू रामचंद्र भगवंतावर जे वेगवेगळ्या माध्यमामधून, जसं रामरक्ष असेल, मनका 108 असेल, रामायण मधला काही पाठ असेल, तुलसीदास रामायण मधील काही प्रसंग असेल, सांगण्याचा आज या कालखंडामध्ये अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्र भगवंताचं भव्य दिव्य असं मंदिर होत आहे आणि त्या अनुषंगातून भारतभरामधून जे निधी संकलन करण्याची सध्या प्रोसेस आहे. तर चला, पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने एरी आपण प्रवचन सेवा करत असतो, तर या अनुषंगाने थोडक्यात सेवा करावी अशी मनात इच्छा होती. आपण सेवा श्रवण केली म्हणून आपले धन्यवाद. बोलण्यातून माझ्या वाणीमधून काही अपशब्द निघाले असेल तर मोठं मन करून आपण मला माफी करावी आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली